तर त्यानंतर आपण बघू की तृतीय स्थानामध्ये जर चंद्र असेल तर जातकाला काय फळ बघायला मिळतं असं. तर तृतीय भावातून आपण काय म्हणजे काय बघतो, तर तृतीय भावातून आपण पराक्रम बघतो, भावंड बघतो, लहान भावंड, त्यानंतर लेखन बघतो, शॉर्ट लेखन, त्यानंतर प्रसिद्धी बघतो, जी शॉर्ट प्रसिद्धी असते ती प्रसिद्धी बघतो, त्यानंतर जवळचे प्रवास बघतो, त्यानंतर आपले आसपासचे जे शेजारी आहे हे पण आपण तृतीय भावातून आपल्याला बघायला मिळतात. हे बघा, मी असे पॉइंट्स काढून ठेवलेले भावाचे कारक तत्वाचे की जे नेहमी डेली रुटीन्स मध्ये जे पण जातकाचे प्रश्न येतात ते या संदर्भातलेच असतात आणि तेच पॉइंट आपण घेऊन तो भाव बघून त्या भावामध्ये जो ग्रह आहे त्या ग्रहाशी वर्णन करून जातकाला आपण फलादेश करू शकतो. आता तृतीयामध्ये जर चंद्र असेल तर असे लोक कर्तृत्ववान असतात, यांची आकलन शक्ती चांगली असते, हे अंतस्फूर्ती असे लोक असतात, हे ललित लेखन, कविता या प्रकारचे लेख लिहिणारे, शॉर्ट लेख लिहिणारे हे लोक असतात. जसं की आपण बघितलंय की तृतीय भावातून आपण लघुलेखन बघत असतो, शॉर्ट लेखन जे सकाळी लिहिलं संध्याकाळपर्यंत चालेल असं, आणि नवम भावातून आपण दीर्घकालीन लेखन असं बघत असतो. तर असे लोक हे ललित लेखन, कविता करणं, चांगल्या प्रकारच्या भावनात्मक कविता करणं, असे लोकांना हे त्यामध्ये प्रारंगत असतात. ज्यांच्या तृतीयामध्ये जे चंद्र असेल तर असे लोक यामध्ये चांगल्या प्रकारे प्रावीण्य हासिल करतात. आणि मग यांचं लेखन कसं असतं, प्रवास वर्णन लेखन असतं, किंवा आज आज समजा आज एखाद्या चांगल्या ठिकाणी जायचं आणि ते चांगल्या ठिकाणी गेल्यानंतर तिथे काय वाटलं, एखाद्या मंदिराच्या ठिकाणी गेले, तीर्थक्षेत्री गेले, त्या तीर्थक्षेत्राचं वर्णन करायचं, त्या तीर्थक्षेत्राबद्दलची जुनी पारंगत माहिती गोळा करून त्यावर लेख लिहायचं. अशा प्रकारचे लेखन करणारे हे लोक आपल्याला बघायला मिळतात ज्यांच्या तृतीयामध्ये चंद्र असतो आणि यांच्या लेखनाला प्रसिद्धी मिळते. अशा प्रकारचे जे यांचे लेख असेल तर या लेखाला युट्यूबद्वारे म्हणा किंवा एखाद्या मासिकाद्वारे किंवा पेपर्स मध्ये वगैरे अशा प्रकारचे जर लेख लिहून टाकले तर यांना चांगल्या प्रकारे प्रसिद्धी मिळताना आपल्याला ही बघायला मिळते. त्यानंतर यांचे अक्षर फार सुंदर असतं. यांचं जे अक्षर बघितलं, तृतीयापासून आपण लेखन बघतो आणि जर तिथं चंद्र आला तर अर्थातच ते नेटकं आणि चांगल्या स्वरूपाचं असणार आहे. त्यामुळे अशा लोकांचं अक्षर हे फार सुंदर असतं आणि त्यांची लिहिण्याची जी स्टाईल असते ती पण खूप छान असते. व्यवस्थित पॅरेग्राफ टू पॅरेग्राफ लिहिणार, दीर्घ, ऱ्हस्व, अनुस्वार, पूर्ण व्याकरण दृष्टी लिहिणार. म्हणजे त्यांच्या लेखनातून आपल्याला खूप काही गोष्टी या शिकायला मिळतात किंवा बघायला पण मिळतात. त्यांच्या लेखनाला तर अशामुळे प्रसिद्धी ही चांगल्या प्रकारे मिळते. हे लोक हुशार असतात, बुद्धिमान असतात, यांना भावंडाचे सुख चांगले मिळते. तृतीय भावापासून आपण भावंड बघतो आणि अर्थातच यांचं बोलणं पण चांगलं असतं. चंद्रामुळे यांचा स्वभाव चांगला असतो आणि त्यामुळे यांच्या भावाभावामध्ये व्यवस्थितरित्या जमतं आणि यांना भावंडापासून चांगले सुख आणि समाधान हे आपल्याला प्राप्त होताना दिसते. यांचं काय असतं रे, यांचं जास्त कामानिमित्त प्रवास असतात, शेजाऱ्याशी चांगले संबंध ठेवणारे हे लोक असतात. आता आपण आजूबाजू वगैरे बघतो तर शेजारी बघतो तर शेजार धर्म जो म्हणतो आपण, हे चांगल्या प्रकारे पाळताना आपल्याला दिसतात. यांचे आणि शेजाऱ्याचे खूप चांगले संबंध असतात. म्हणजे शेजाऱ्याच्या तिथे काही प्रोग्राम्स असेल, काही कार्यक्रम असेल तर यांना पहिलं बोलवण्यात येतं. यांचा पहिला विचार तिथे विचारात घेतला जातो आणि तिथे आपल्याला शेजाऱ्याकडनं मान सन्मान आणि पद प्रतिष्ठा ही यांना प्राप्त होताना आपल्याला
बघायला मिळते. त्यानंतर मग जर चंद्र जर बिघडला असेल तर या व्यतिरिक्त अपोजिट फळ आपल्याला त्या जातकाला होताना किंवा सहन करताना हे आपल्याला बघायला मिळतं. म्हणजे मग चंद्र जर बिघडला असेल तर काय होतं, तर भावंडाशी मतभेद होतो, चंचलता कमी होते, भिन्नता होते, भित्रा होतो माणूस, मनाने हळवा होतो, असं डचक डचक बसणारा असा हे असतो आणि एकदम भित्र्या प्रकारचं, म्हणजे कोणत्याही गोष्टीला घाबरायचं, कोणती गोष्ट करायच्या आधीच तिचं निगेटिव्ह पॉइंट काढायचं आणि ती न करणे, घाबरून जाणे. आणि त्यानंतर यांना जे आहे ना, प्रवासामध्ये खूप प्रकारे अडचणी होताना आपल्याला दिसतात. म्हणजे एखाद्या प्रवासाच्या ठिकाणी यांना बसच न भेटणं, किंवा कोणत्याही प्रकारची चालू बस असेल त्यामध्ये काही अडचणी येणं, मध्येच बस फेल होणं, असे बऱ्याचशा प्रकारच्या ज्या अडचणी आहे यांना प्रवास करताना यांना ह्या सोसाव्या लागतात किंवा आपल्याला पण त्या बघायला मिळतात. त्यानंतर यांची भावंडाशी मतभेद हे होत असतं. भावंडाशी यांचं पटत नसतं आणि त्यामुळे यांचे भावंडाशी मतभेद होऊन यांचे चांगले संबंध हे वाईट होताना आपल्याला इथे बघायला मिळतात. अशा रीतीने आपण जर चंद्र तृतीयात जर असेल तर अशा प्रकारे आपण जातकाचा फलादेश हा करू शकतो.